हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आणि खूप बिझी आहे. कारण मागच्या ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे माझा फुल टाईम इकडे जॉब चालू झालेला आहे. सकाळी 6:30 ते संध्याकाळी 11. तर प्रॉपर असं 7 ते संध्याकाळी 11चं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. पण चला, ह्या ब्लॉगचं टायटल असं टाकलेलं आहे मी, की मी माझ्यासोबत इतरांच्याही फायद्याचा विचार करते. तर कशा प्रकारे विचार करते चला, आणि तुमच्याच फायद्याचा विचार करण्यासाठी मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. तर प्लीज माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओना लाईक करा, छान छान कमेंट करा. तर चला, आता इकडे फुल टाईम जॉब असं मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलंच असणार. त्याचं नेक्स्ट इकडे फुल टाईम जॉब म्हणजे सकाळी सुरुवात डायरेक्ट किचनमधून होते. तर इकडे स्वरा चाललेले स्कूलला, आणखीन तिच्यासाठी बनवत आहे चीज पराठा. तर असंच म्हणजे मुली जे म्हणतील तेच बनवत असते मी, कारण त्यांना जास्तीत जास्त चांगले चांगले पदार्थ खायला मिळावेत, आणि त्यासोबत भरपूर सारे असे पौष्टिक पदार्थ असतात त्याचाच मी विचार करून करत असते. तर चीज पराठा, पालक पराठा ह्या तर गोष्टी मी नेहमी बनवतच असते. तर चला, त्यानंतर इकडे स्वराला आता मी ड्रॉप करायला चाललेले आहे. स्वराला स्कूलमधून सोडून आल्यानंतर इकडे आता फायनली आमच्या अदूचा ड्रेस आम्हाला मिळालेला आहे. खूप बरं होतं स्कूलचा ड्रेस मिळाल्यानंतर. काही म्हणजे बाकीचं सिव्हिल ड्रेस घालण्याचा काही प्रश्न येत नाही. सिव्हिल ड्रेस घालताना खूप मुलं नखरं करतात, हा नको तो नको, पण हे असतील ना तर काहीच टेन्शन नाही. दररोज आपलं स्कूलचा पाठवायचा, आणखीन काही टेन्शन नाही बाकीचं. तर चला, इकडे मी आणि माझी मैत्रीण, तिची पण मुलगी ह्या स्कूलमध्ये आहे. तर फायनली इकडे आदू झालेले खुश, कारण छान छान असे 2 ड्रेस तिला मिळालेले, स्पोर्टचा ड्रेस आणि स्कूल ड्रेस. इकडे शूज पण घेतलेले आहेत छान असे ब्लॅक कलरचे, व्हाईट कलरचे. तर चला, इकडे आता महानगरपालिकेच्या स्कूल असतील तरी सुद्धा खूप छान, खूप जास्त क्वांटिटीमध्ये इकडे मुले असल्यामुळे, मुलांची संख्या खूप असल्यामुळे नवीन नवीन इकडे बिल्डिंग बांधणं चालूच आहे. ही जुनी आहे आणि नवीन. तर चला, फायनली इकडे आता डायरेक्ट इकडे इकडे मी लाडू आणि आदूचा शूट घेतलेला आहे. कारण मी गेलेले आहे दीदीच्या घरी. आदूच्या स्कूलवरून आले, आणखीन आदूला घेऊन, आणि त्यानंतर आम्ही इकडे गेलेलो. आणि ह्या ब्लॉगमध्ये आहेत माझी फॅमिली. तर चला, बऱ्याच दिवसांनी तुम्हाला इकडे फॅमिली दाखवते माझी. सुट्टीनंतर इकडे पहिल्यांदा भेटत आहोत आम्ही. तर इकडे माझी मधली बहीणची ही रेंटनं राहते, इथे रूम आहे. तर माझे मधले जिजू आहेत, त्यांचा जवळजवळ आता महिना झालं ॲक्सिडेंट झालेला होता. पाठीमागून रिक्षावाल्यानं धडक मारली होती. ते तिकडे म्हणजे कामावरती गेले असतानाच. तर त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं, आणि बोटाची नस वगैरे कट झाल्यामुळं ऑपरेशनच करावं लागलेलं आहे. त्यामुळे इकडे माझा इकडे तिसरा टाईम जाण्याचा आहे. तर इकडे माझी भाऊजे स्नेहल आणि मोठी बहीण, माझी दीदी, माझी मोठी, आणि सगळी ही आमची गँग आहे. हे मी तुम्हाला माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये दिसले असतील. तर चला, इकडे जिजूंना खूप कंटाळा आला होता. महिनाभर असं एकाच ठिकाणी, अजिबात एका ठिकाणी थांबत नाहीत ते. त्यांना खूपच कंटाळा आला होता. जवळजवळ महिना झालेला आहे घरी रेस्ट करत आहेत ते. तर चला, फायनली ते रिकवर झालेले आहेत. त्यांचं ऑपरेशन वगैरे सक्सेस झालेलं आहे, आणि आता थोड्या दिवसांनी ते आपल्या परत कामावरती जाणार. इकडे लाडू बघू शकताय, हा आमचा क्यूट लाडू. त्याला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं होतं, की मी कॅमेरा ऑन केल्यानंतर लाडू हाय करायचं. लगेचच इकडे मी कॅमेरा ऑन केल्यानंतर लगेच हाय करा सांगायच्या आधीच करतो. तर चला, तिकडे बाबा आता काय गाडी मारू शकत नव्हते महिनाभर, त्यामुळे येईल ते पाहुण्यांनी इकडे कंपल्सरी ह्याला असा राऊंड मारून आणायचा. त्याशिवाय तो सोडत नाही. त्याला पहिल्यापासून सवय आहे की त्याचे बाबा आल्यानंतर त्याला गाडीवरून फिरवून आणत होते, आणि तो पण खूप कंटाळते. कधी आपले पप्पा बरं होतात आणि आपल्याला गाडीवरून फिरायला मिळतं. तर चला, आम्ही सगळेच गेल्यानंतर त्याला छान असे सगळे गाडीवरून फिरवून आणतात. आणि आता इथून जाणार आहे पुढे थोडं शॉपिंगसाठी. तर चला, इकडे फायनली मागच्या ब्लॉगचा विषय आपला पेस्ट्रीज महासेल. तर इकडे दीदीला ह्या माझ्या व्लॉग बघतातच, त्याच्यातून त्यांना समजलं, आणि मी लगेचच त्यांना कॉल केला होता दीदीला पण. तर घरी आपली खूप जुनी भांडी असतात, वर्षानुवर्ष आपली तीच भांडी वापरत असतो. दीदीची पण भरपूर कुकर वगैरे होते, कढया. तर ती पण आलेले इकडे खरेदीला. आणि इकडे जस्ट स्वरानं शूट घेतलेलं. तर वरती बघू शकता सिलिंग पण त्यांनी पॅनच्या
सेम आकाराचं केलेलं होतं. जस्ट स्वराने शूट घेतला त्यामधून मला ते दिसलं. तर मस्त इकडे मी फायद्याचा विचार करते, कारण मला असं फक्त माझ्यापुरतंच काय ठेवायला आवडत नाही. कोणतीही गोष्ट असू दे, एखादी मला स्वस्त ऑनलाईनला मिळाली, ऑफलाईनला दुकानामध्ये वगैरे, लगेचच मी सगळं माझ्या फॅमिलीबरोबर शेअर करते, जेणेकरून त्यांचा पण फायदा व्हावा आणि तुम्ही पण माझ्या फॅमिलीचा एक भाग बनला. त्यामुळे माझ्याशी कनेक्टेड राहा व्लॉग बघून. चॅनेलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हालाही छान छान अशा ऑफर्स, स्वस्तात मस्त असं काय काय करता येईल या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला, माझ्यासोबत मी माझ्या सगळ्याच लोकांचा फायद्याचा विचार करत असते नेहमीच. तर चला, इकडे आदूची जबाबदारी दिलेली आहे तिच्या मोठ्या दादावरती, सुजीवरती, आणि आम्ही इकडे आता हा मोठा दादा आणि ही आमची छोटी आदू, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा. तर चला, फायनली शॉपिंग झालेली वट पौर्णिमेची डन. दिदी असल्यामुळे, स्नेहल असल्यामुळे मस्त शॉपिंग भरपूर अशी केली. तर लगेच त्या दिवशी मग दिदी गेली गावी आणि स्नेहल थांबली. वेळ झाला खूप, तिला थांबवून घेतलं. तर सकाळ सकाळ स्नेहलनं मस्त असा नाश्ता केला होता, गरमागरम असं आयतं, म्हणजे दुसऱ्याचं हातचं खायला खूप छान वाटतं. आणि फायनली मी खूप एक्सायटेड होते ज्या प्रोडक्टसाठी. ते प्रोडक्ट मी फायनली इकडे आता तुमच्या समोरच मी त्या ओपन करणार आहे. डॅन बघू शकताय, एखादी मस्त आपण जे मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये ज्या ज्या वस्तू बघतो ना, त्या आपल्या प्रत्यक्षात घरी येतात आपल्या समोर, तेव्हा आपण खूप खूप आनंदी होतो, एक्सायटेड होतो. खूपच छान. ह्याच्यावरती इतक्या रेसिपी बघितल्या त्यांना, एकदम 5-10-15 मिनिटामध्ये रेसिपी तयार होतात ना. तर चला, घरी फ्रीजरला फ्रेंच फ्राईज ह्या अवेलेबल होत्या, तर चला म्हणलं पहिली ट्रायल ह्याचीच घेऊ मस्तपैकी. तर सगळे इकडे स्टिकर्स दिलेले आहेत. आता फ्रेंच फ्राय टाकलेलं, तर त्याच्यावरती फ्रेंच फ्राईजचं स्टिकर आहे. त्याच्यावरती प्रेस केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला त्याचं टायमिंग, आणखीन ते किती मिनिटामध्ये होणार आहे, हे तिथं लगेचच ॲटोमॅटिक सगळं येतं. तर तुम्हाला काही झंझट करायची गरज नाही की बाबा ह्याला किती टायमिंग लावायचा, हा पदार्थ तो पदार्थ, सगळेवरती पदार्थ दिलेले आहेत. आणि त्यांनी आपलं पुस्तक पण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. लाईट आहे, याच्या आधीचा चॉईस केला होता त्याच्यामध्ये लाईट नव्हता, त्यामुळे हे बघायला खूप छान वाटतं. सगळा कलर कसा झालेला आहे वगैरे सगळं बघायला मिळतं. तर खूप खूप मुली पण खूप एक्सायटेड होत्या आणि स्नेहल पण थांबली होती. तिला म्हटलं, तू आता ह्या नवीन आमच्या मस्तपैकी जे आम्ही घेतलेलं आहे मस्त असं प्रोडक्ट, त्याच्यातले पदार्थ तू ट्राय करूनच जा. तिला गावी जायचं होतं लवकर. पण चला, इकडे काहीही एक थेंबही तेलाचा वापर न करता इतक्या क्रिस्पी झाल्या होत्या ना. तर चला, लगेचच इकडे ब्रेडला मस्तपैकी तूप लावलं आणि अगदी तुम्हाला सांगते 5 मिनिटाच्या आत असे टोस्ट तयार झाले, टोस्ट. खरंच, हे मी तव्यावरती तूप इतकी आता मागची पूर्ण इतके वर्ष मी तव्यावरती तूप टाकून भाजत होते. कुठे करपला, कुठे सरळ भाजला नाही. तर टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ह्या प्रोडक्ट करूनच समजलं की अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये नो ऑइल फ्री पदार्थ तुम्हाला तुमच्या हेल्थसाठी इतके छान असणारे ना, म्हणजे आरोग्यासाठी खूप उत्तम असणारे पदार्थ तुम्हाला खायला मिळतात. तर चला, ही फर्स्ट रेसिपी झाली. ह्या 2 रेसिपी पहिल्यांदा केल्या, पण इथून पुढे ही छान छान रेसिपी बनवणार आहे. संडे स्पेशल म्हटल्यानंतर ह्याच्यामध्येच मी आता रेसिपी बनवणार आहे, अगदी नॉनव्हेज व्हेजच्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला, प्रोडक्टचा रिव्ह्यूज कसा वाटला नक्की कमेंट करा. आणखीन ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करू शकता. मी डिटेल्समध्ये माहिती देईन तुम्हाला, कितीला मिळालं वगैरे. तर चला, टेस्ट करून बघूया. तर काय सांगते, सॉलिड एक नंबर तूप लावलं होतं ना, त्यामुळे घरामध्ये सगळा वास पसरला होता त्या ब्रेडचा आणि तुपाचा. तर इकडे झालेले आदू खुश, मीही खुश झालेले आहे, कारण ह्या प्रोडक्टमुळे माझी फॅमिली तर खूप हेल्दी राहणार आहे. त्यांचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहणार आहे, कारण ऑइल फ्री आणि खूप कमी ऑइलमध्ये हे पदार्थ बनणार आहेत. मौसम एक नंबर झालेला आहे. कोल्हापूरमध्ये बारीक बारीक पाऊस यायला चालू झालेला आहे. तर अशा थंडगार, हिरव्यागार पावसाळी वातावरणामध्ये आपल्या एअर फ्रायरमध्ये चटपटीत आणि खमंगे असं भरपूर पदार्थ आपण बनवूया. तर आजच माझ्या यूट्यूब फॅमिलीचा भाग व्हा आणि कनेक्ट राहा माझ्यासोबत. थँक्यू फॉर